हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम झटपट तयार होणारी 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार होणारी झणझणीत अशी शेवभाजी बनवणार आहोत। एकदा ही शेवभाजी या पद्धतीने जर तुम्ही तयार कराल तर घरचे लोक वारंवार बनवायला लावतील। या पद्धतीची एकदम चमचमीत अशी भाजी होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण स्टार्ट करूयात। तर सर्वात आधी आपण मसाला तयार करूयात। त्यासाठी अर्धा चमचा तेल घेतलं, यामध्ये मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट केलेला आहे तो यावरती घालायचा आणि गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। सोबतच इथे अर्धा चमचा खसखस वापरलेली आहे, याला सुद्धा छान असं कांद्यावरती परतून घ्यायचं। सोबतच मी इथे 7 ते 8 शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यांनी रसा छान असं घट्टसर येतो, तर त्यासाठी मी ते शेंगदाणे वापरले। सर्व जिन्नस छान असे परतून घ्यायचे आहे। सोबतच मी इथे 1 चमचा भरून मगज बी म्हणजेच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे नसतील तर स्किप केलात तरीही चालेल। छान असा गोल्डन कलर आलेला आहे, पाहू शकता। आता इथे माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं तर मी 1 चमचा भरून खोबऱ्याचा किस वापरलेला आहे, याला सुद्धा छान असं तेलावरती परतून घ्यायचं। जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर सुरुवातीलाच वापरायचं आहे। जेव्हा आपण कांदे वापरले तेलावरती त्यासोबतच खोबरं सुद्धा छान परतून घ्यायचं। सोबतच मी इथे कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घेतली, यांना सुद्धा खमंग वास येईपर्यंत तेलावरतीच परतून घ्यायचं। तर बघू शकता खूप छान असं सुगंध आलेला आहे खोबऱ्याचा, म्हणजेच खोबऱ्या किसचा। आता आपण याला गॅसची फ्लेम बंद करून याला थोडं थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं। तर मसाला आपला छान थंड झालेला आहे। आता सर्व मसाला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। थोडंसं पाणी घालायचं, अजिबात जास्त पाणी घालायचं नाही। पेस्ट आपली रेडी आहे। आता आपण तडका देऊया, म्हणजेच फोडणी देऊया भाजीला। त्यासाठी मी 3 चमचे एका पॅनमध्ये तेल घातलं। आता तेल छान गरम झालं की त्यावरती बारीक कट केलेला कांदा घालायचा। कांदा छान गोल्डन झालेला आहे। आता यामध्ये कांद्याचा मसाला घालायचा आहे आणि त्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं। तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता। आम्ही थोडं तेल कमी खातो त्यामुळे मी तेल कमी घेतलेलं आहे। मसाला छान शिजला गेलेला आहे। सोबतच मी इथे आले लसण कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे। जर तुमच्याकडे तयार केलेली आले लसण कोथिंबीरीची पेस्ट नसेल तर कांद्यासोबतच तुम्ही लसण आणि अद्रक वापरू शकता। थोडासा कढीपत्ता घालायचा, याला सुद्धा छान परतून घ्यायचं। मसाला जेवढं छान शिजलं की भाजीला तेवढीच छान अशी टेस्ट येत असते, त्यामुळे मसाला अजिबात खाली लागू द्यायचं नाही, मस्त असा परतून घ्यायचं। सोबतच इथे मसाला शिजत असताना पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, याला सुद्धा तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। त्यामध्ये पाव चमचा हळद घेतलं, आवश्यकतेप्रमाणे तिखट घालायचं। मी ते 1 चमचा भरून लाल तिखट घालते। चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाला छान शिजू द्यायचा आहे एकजीव करून। मला इथे थोडं तिखट कमी वाटत होतं त्यामुळे पाव चमचा आणखी मी इथे लाल तिखट घातलं आणि छान व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। मसाला छान शिजला गेलेला आहे। आता यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालायची आणि मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। मसाला जेवढा छान शिजतो तेवढीच छान भाजीला टेस्ट येत असते। तर पाहू शकता मसाल्याला कलर खूप छान असा आलेला आहे। जवळपास 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे मीडियम आचेवरतीच। इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मसाला छान शिजला गेलेला आहे। आता यावरती गरम पाणी ओतायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही, भाजीची टेस्ट बिघडते। ग्रेव्ही तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। आता ग्रेव्हीला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे, तर यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू द्यायचं व्यवस्थित। तर 3 मिनिटे झालेली आहे, उकळी आलेली आहे छान अशी। थोडासा कोथिंबीर घालायचं वरून, छान ग्रेव्हीला घट्टसरपणा सुद्धा आलेला आहे पाहू शकता। वरून थोडासा कोथिंबीर घालायचं आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त शेव घालू शकता। मी इथे वाटीभर शेव घेतलेला होता, तो शेव घालायचं। वरून भरपूर असा कोथिंबीर सोडायचा
आणि गॅसची फ्लेम बंद करून एका साईडला ठेवायचं आहे झाकण लावून. आणि एकदम विदर्भ स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने भाजी तुम्ही जर केली तर सर्व एक ऐवजी 2 भाकर खातील हे नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.